चला आज आपण चिकन फ्राय बनवणार आहे। त्यासाठी मी इथं चिकन घेतलं, ते मी शिजून घेतलं आहे कांदा आणि तेल टाकून। आता चिकन शिजण्यासाठी 20 मिनिट लागले। त्यानंतर मी आता इथं चिकन फ्राय बनवणार आहे। त्यासाठी अद्रक लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट करून घेतली, मिरची पावडर, धना पावडर, गरम मसाला आणि मालवणी मसाला घेतला आहे। आता कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेते। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अद्रक लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट घालून घेतली, ते आता मी मिक्स करून घेत आहे। हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये मी 1 चमचा हळद टाकत आहे। हळद टाकल्यानंतर मी 1 चमचा मिरची पावडर टाकल्यानंतर 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1-1.5 चमचा मालवणी मसाला टाकत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता कोथिंबीर टाकून घेतली, तेही आता मी सगळे मसाले मिक्स करून घेत आहे आणि जे आपण चिकन शिजवलं होतं त्याचा रसा मी टाकून घेत आहे, त्यामुळे आपल्या चिकनची टेस्ट चांगली होते। आता हा रसा मिक्स करून घेते। हे मिक्स करून घेतल्यानंतर मी इथे चिकन टाकून घेणार आहे आणि अर्ध्या चिकनची मी रसाची भाजी बनवणार आणि अर्धा चिकन मी फ्राय करणार आहे। तर आता इथं चिकन टाकून घेतलं, आता हेही मी मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे। मीठ तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता। आता मी मीठ टाकून घेतलं, आता तेही मी मिक्स करून घेते। हे मिक्स झाल्यानंतर मी यावर कोथिंबीर टाकून घेणार आहे। कोथिंबीरीने अजून टेस्ट वाढते, त्यासाठी कोथिंबीर टाकून घेतली आणि आता मिक्स करून घेते परत एकदा, म्हणजे कोथिंबीर सगळ्या मसाल्याला लागेल त्यासाठी मिक्स करून घेते। आता आपलं चिकन फ्राय पण तयार आहे। आता मी गॅस बंद केला आणि एका डिशमध्ये मी हे चिकन फ्राय काढून घेत आहे। तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं झणझणीत चिकन फ्राय बनला आहे आणि तरी पण मस्त आले आहे। एकदा नक्की करून बघा, अगदी सोपं आहे आणि खायला पण एकदम टेस्टी आणि मस्त लागणार आहे। धन्यवाद।